विषय आहे आठवं आश्वासन. आठवं आश्वासन जे 9 पायऱ्यांनंतर आश्वासन आहेत त्यातले आठवं आश्वासन सांगतं की आत्मकेंद्रितपणा नाहीसा होईल. काल आपण स्वार्थाबाबत शेअर केलं, तर ह्याच्यामध्ये आत्मकेंद्रितपणा नाहीसा होईल असं म्हटलेलं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो तेव्हा बऱ्याच सभासदांच्या तोंडून मी सेल्फ सेंटर्डनेस साठी म्हणजे अहंकारासाठी किंवा आत्मकेंद्रितपणासाठी स्वार्थ असा शब्द किंवा त्याच्यासाठी स्वार्थ असा शब्द वापरलेला मी बघितलेला आहे. मला तेव्हापासून मनात एक शंका होती, पण आपल्या बोलीभाषेमध्ये आपण वेगवेगळे शब्द वापरत असतो. ते आपण आध्यात्मिक कार्यक्रम, आध्यात्मिक प्रगती वगैरे त्या मार्गावर मी नसल्यामुळे मला काहीतरी पटत नव्हतं. पण आत्मकेंद्रितपणा आणि स्वार्थ हे वेगवेगळं आहे. अहंकार आणि स्वार्थ हे वेगवेगळं आहे. हे मला माहिती नव्हतं नीट. मी जेव्हा या आध्यात्मिक कार्यक्रमाचा अभ्यास करायला लागलो, त्याचं आचरण करायचा प्रयत्न करायला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की अहंकार वेगळा, आत्मकेंद्रितपणा वेगळा आणि स्वार्थ वेगळा. अहंकारातून आपल्याला आत्मकेंद्रितपणा निर्माण होतो आणि स्वार्थ हा वेगळा आहे. म्हणजे त्याचं अप्रत्यक्ष नातं जोडता येईल, पण त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. स्वार्थ म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला तयार असलेला आणि अगदी दुसऱ्याचं नुकसान सुद्धा. पण आत्मकेंद्रित माणूस हा स्वतःचा फायदा करतोच असं नाही, तो केवळ स्वतःचं म्हणणं खरं करतो. आता ह्याच्यामध्ये एक मोठा मुद्दा आहे, तो मी शेअर करणार आहे अनुभवातनं. ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो तेव्हा मी हे सातत्याने ऐकत होतो की स्वतःवरती प्रेम करायला पाहिजे, स्वतःवरती प्रेम करायला पाहिजे. आणि मी विचार करत होतो की मग मी करतोच की स्वतःवरती प्रेम. मला पाहिजे तसं वागलो मी कायम, मला पाहिजे ते केलं. मग मी स्वतःवर प्रेम केलं का? तर मला पाहिजे तसं वागलो, मला पाहिजे ते केलं म्हणजे मी स्वतःवर प्रेम केलं असा अर्थ होत नाही. हे पूर्ण पायऱ्यांचा आढावा घेत जसं आचरण करत राहिलो तसं माझ्या लक्षात आलं की माझं खरं करायला मी स्वतःच्या पायावर सुद्धा कुऱ्हाड मारून घेईन. माझं म्हणणं खरं करायला मी स्वतःचा जीव पण घालवीन. म्हणजे मी तर मरीनच. बायकोला एक गुजरातीमध्ये म्हण आहे, मी तशी म्हण तशीच्या तशी म्हणणार नाही किंवा म्हणेन आणि त्याचा अर्थ सांगेन. कारण त्या एका शब्दाचा अर्थ आपल्या मराठी भाषेत हल्ली आपण वेगळा घेतो. तर ती गुजराती म्हण अशी आहे की हूं तो मरू पर तने भी रान करू. तर त्याचा अर्थ असा आहे की मी तर मरीनच पण तुला पण विधवा करीन. तर त्या शब्दाचा अर्थ खरा तसा आहे की मी तर मरीनच पण तुला विधवा करीन. आणि एवढा अहंकाराचा स्पष्ट अर्थ आहे. स्वार्थी माणूस मी मरीन हा विचार नाही करणार, मी जगण्यासाठी तुझा जीव घेईन असा म्हणू शकेल. पण मी मरीन पण तुला विधवा करीन किंवा तुला विधवा करायसाठीच मी स्वतःचा जीव घालवीन, मी आत्महत्या करीन किंवा मी स्वतःचा जीव घालवीन पण मी तुला विधवा करीन. हा आत्मकेंद्रित माणसाचे शब्द झाले. तर या दोन्हीमध्ये हा महत्वाचा फरक आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून सभासदांच्यात आपल्यामध्ये, दारुड्यांच्यात आपल्यामध्ये अहंकार आणि आत्मकेंद्रितपणा, प्राईड, इगो आणि सेल्फ सेंटर्डनेस हे खूप मोठ्या प्रमाणावरती आणि प्रत्येकाच्यात दिसणारा स्वभाव दोष असणार आहे. स्वार्थ हा प्रत्येकाच्या स्वभावात दिसेलच असं नाही. शक्यता आहे आपण दोन टोकाचे प्रवृत्तीचे आपण दारुडे जे असतात ते प्रवृत्तीच्या दोन टोकांना असतात. म्हणजे BW त्याचं व्याख्या अशी करतात की एक तर ढिगाऱ्याच्या वर नाही तर ढिगाऱ्याच्या खाली. म्हणून एक शक्यता आहे की असा एखादा सभासद असेल की ज्याच्यात कणभर सुद्धा स्वार्थ नाही. आणि असाही सभासद असेल जो भयानक स्वार्थी आहे. म्हणजे तो स्वतःच फायदा करण्यासाठी दुसऱ्याचं कितीही टोकाला जाऊन नुकसान करू शकतो. तर असाही सभासद सापडू शकेल. असाही सभासद. पण आत्मकेंद्रितपणा, अहंकार, अभिमान हे आपल्या प्रत्येकामध्ये, प्रत्येक दारुड्यामध्ये सापडणारा स्वभावदोष आहे, जो आपल्याला आढावा घ्यायला सांगितलेला आहे. त्यात प्रामुख्याने या आत्मकेंद्रितपणाचा, हम करे सो कायदा. मी जे बरेच वेळा शेअर करताना स्वतःबद्दल म्हणतो की मी करीन ते कारण, मी बांधीन ते तोरण, अशी माझी पद्धत आहे.
मी एक अनुभव शेअर करीन. नुकताच माझा एक नातेवाईक कालच त्यांना देवाज्ञा झाली, देहांत झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी असं म्हणणं ते दारुडे होते हे चुकीचं ठरेल. मी म्हणणारा कोण नाही. पण ते अगदी आता माझा त्यांच्याशी 5 वर्षापूर्वी संपर्क दूर झाला कारण ते दुसऱ्या राज्यात राहायला गेले आपल्या मुलाबरोबर. पण माझा जोपर्यंत त्यांच्याशी संपर्क होता तोपर्यंत ते रोज देशी दारू प्यायचे. तर त्यांचा एक अनुभव सांगेन मी की आत्मकेंद्रितपणाचं पराकोटीचं वागणं. मी एक अनुभव त्यांचा सांगेन. माझा अनुभव कथन करायला सुरुवात करेन. एका दसऱ्याला आम्ही प्रत्येक आमच्या जवळच्या नातेवाईकाकडे जायचो. मी पुन्हा एकदा सांगेन मी कुठच्या सणाचा पुरस्कार करत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस जरी कुठचाही धर्म माना किंवा मानू नका अशी सक्ती करत नाही, तरी प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचं स्वातंत्र्य आहे. तर प्रत्येक दसऱ्याला आम्ही प्रत्येक नातेवाईकाकडे ते आपट्याचं पान ज्याला सोनं म्हणतात ते द्यायला जायचो. एक दिवस आम्ही त्यांच्याकडे गेलो, खालून दिसलं तर काळोख. आम्हाला वाटलं नाहीयेत. तरी मला वाटलं, मी बायकोला म्हटलं जरा बघून तर येतो आहेत का म्हणून. आणि म्हणून मी वरती गेलो. बेल वाजवली, दार वाजवलं तर बेल वाजे नाही. दार वाजवलं तर त्यांचे शेजारी म्हणाले आहेत ते घरात आहेत. तर मी दार वाजवलं पुन्हा. तर त्या माझ्या नातेवाईकाच्या पत्नीने दार उघडलं आणि डोळ्यात पाणी होतं तिच्या. ती म्हणाली बघ ना अमर, म्हणाली की कसा माणूस वागतो. दसरा आहे, सण आहे, तर काळोख करून बसलाय आणि म्हणतो की सगळेजण रोषणाई करतात दसऱ्याला, दिवाळीला आणि वीज वाया घालवतात. तर वीज वाया घालवतात तर विजेची बचत आपण करूया म्हणून घरात काळोख करून बसलाय हा माणूस. तर हे पराकोटीचं वागणं आणि त्याच्यासाठी स्वतःचं म्हणणं खरं करणं. एका अर्थी विजेची बचत करायला पाहिजे वगैरे सगळं योग्य आहे. वीज समस्या आता तोंडावर आले, बाहेरचा विषय त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलूया नको. पण बाहेरचा म्हणजे एच्या बाहेरचा. पण हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्यासाठी एवढा टोकाचा निर्णय की घरात सणावारी काळोख करून बसलाय माणूस की सगळेजण वीज वाया घालवतात रोषणाई मिषणाई करून, तर आपण विजेची बचत म्हणून काळोख करूया. तर हे अहंकारी प्रवृत्ती, अहंकारी मनोवृत्ती आणि त्याच्यात थोडासा स्वार्थ पण डोकावतो की मला पटतं ते मी करीन, मग त्याच्यासाठी दुसऱ्याचं नुकसान, स्वार्थ नाही सॉरी अहंकार त्याच्यात जो डोकावतो की मला पाहिजे ते करीन आणि त्याच्यासाठी दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल, दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल. तर अहंकारी माणसाच्या, आत्मकेंद्रित माणसाच्या वागण्याने हमखास दुसऱ्याला दुःखच होतं. स्वार्थी माणसाच्या वागण्याने दरवेळीच दुसऱ्याला दुःख, त्रास, वेदना, नुकसान होईलच असं नाही. पण त्याची तयारी असते की स्वतःचा फायदा करण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल. आत्मकेंद्रित माणूस मात्र तो त्याला लक्षातच येत नाही दुसऱ्याला दुःख होतंय, दुसऱ्याला त्रास होतोय. तो स्वतःच्या अहंकारात, स्वतःच्या स्वच्या विचारामध्ये एवढा हरवलेला असतो की त्याला दिसतच नाही की आपल्या वागण्यामुळे या दुसऱ्याला दुःख होतं, वेदना होतात, दुसऱ्याचं नुकसान होऊ शकतं, सामाजिक, आर्थिक कोणतंही. आणि हे आत्मकेंद्रितपणा नाहीसा होईल असं 8वं आश्वासन जे आहे ते सांगितलेलं आहे. अर्थात आत्मकेंद्रितपणा हा नाहीसा होतो जर पूर्णपणे काढायची तयारी ठेवून तो प्रयत्न केला तर. नाहीतर पुन्हा एकदा तो उफाळून येऊ शकतो, जसा सगळेच स्वभावदोष उफाळून येऊ शकतात. तर मी माझे अनुभव सांगेन की मला पटेल ते हे करण्यामागे मी कोणाच्याच भविष्याचा किंवा कोणाच्याच स्वतःच्या सुद्धा भविष्याचा मी विचार केला नाही. माझा अहंकार दुखावला की मी केवळ मला काय पाहिजे ते. आत्मकेंद्रित म्हणजे काय, स्वतःचं म्हणणं, स्वतःचा विचार केंद्रस्थानी ठेवणं. सहसा याची व्याख्या अशी केली जाते की स्वतःला केंद्रस्थानी ठेवणं. तर स्वतःला नाही, स्वतःला जो केंद्रस्थानी ठेवतो तो स्वार्थी. पण स्वतःचं म्हणणं, स्वतःचे विचार हे केंद्रस्थानी ठेवणं म्हणजे आत्मकेंद्रित. तर मी एक एक अनुभव माझा शेअर करेन. तो लहानपणापासून तसा होतो. मी दारुडा झालो म्हणून अहंकारी आणि आत्मकेंद्रित झालो नाही. पण मी आत्मकेंद्रित आणि अहंकारी होतो ते माझ्या दारुडेपणासाठी कारणीभूत स्वभावदोष आहे, बऱ्याच स्वभावदोषांप्रमाणे. मी बरेच वेळा जो अनुभव शेअर केलाय पुन्हा एकदा शेअर करीन की माझ्या 11वीचं ऍडमिशन घ्यायला मी एका चांगल्या कॉलेजमध्ये गेलो आणि केवळ तिथे कुठेही बोर्ड लावले नव्हते. मी एका लाईनीत उभा राहिलो. माझा नंबर आल्यावर ते म्हणाले स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही लाईन आहे, तुम्ही चुकीच्या लाईनीत उभा राहिलात, त्या दुसऱ्या लाईनीत. आणि मी मागे बघितलं तर परत 20-30 लोक किंवा जास्त आसपास लोक लाईनीत उभे होते आणि पुन्हा मला तिथे उभं राहायचं होतं.
आणि मला राग आला. मी म्हटलं तुम्ही बोर्ड नाही लावला. मी वाद करण्याचा प्रयत्न केला. माझं ऐकलं नाही त्यांनी. म्हणाला नाही म्हणजे नाही, नाही जमणार. हे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी आहे. मला एवढा राग आला की मी स्वतःचं नुकसान केलं. म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. मी दुसऱ्या कॉलेजमध्ये बाजूलाच दुसरं कॉलेज होतं तिथे जाऊन मी ऍडमिशन घेतली. माझ्या टक्केवारीपेक्षा जवळपास 25% कमीला तिथली ऍडमिशन क्लोज झाली. आणि ओपन झाली अगदी पासिंग पर्सेंटेज पासून. म्हणजे 35% ओपन होती ती. ती माझ्यापेक्षा 25% कमी ऍडमिशन टक्केवारीला क्लोज झाली. म्हणजे तिथपर्यंतच विद्यार्थी होते. मी फार काही टक्के कमवले नव्हते 10वीत, पण तरी सुद्धा मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मला 4 वर्गांमध्ये जवळपास सगळ्यात जास्त टक्केवारी होती. आणखीन 1-2 विद्यार्थी असतील की ज्यांना माझ्या आसपास असतील. तर अशा कॉलेजमध्ये मी ऍडमिशन का घेतली? कारण मला तिथे अपमान झाला माझा. तर हे आत्मकेंद्रितपणाचं लक्षण आहे. हे अहंकाराचं लक्षण आहे. की ज्याच्यामुळे मी माझं नुकसान होतंय की नाही हे सुद्धा विचार करत नाही. माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. मी जाऊन असं काहीतरी केलं ज्यामुळे माझ्या आयुष्याचं नुकसान एका अर्थी झालं. कारण मी तिथे गेल्यानंतर सगळेच विद्यार्थी जे पासिंग मार्क वाले होते ते त्याच्यातले बरेच विद्यार्थी मूर्ख किंवा बिंडोक असतात म्हणून नाही, अभ्यासातच त्यांना रुची नसते. तर मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन मी धमाल केली नुसती. मी काल पण शेअर केलं की मी 12वीत असताना नॉन टीचिंग स्टाफचा स्ट्राईक झाला, त्यामुळे जवळपास वर्षभर कॉलेज बंद होतं. तर चांगल्या कॉलेजेस मधले विद्यार्थ्यांनी ही संधी बघून घरी बसून अभ्यास केला. पण मी ज्या कॉलेजमध्ये होतो तिथे मी आणि माझे मित्र एकमेकांच्या जोडीने आम्हाला वाटलं चला सुट्टी आहे मजा करूया, आणि आम्ही मजा केली. आणि त्यामुळे माझं नुकसान झालं. मला नंतर पुढच्या शिक्षणासाठी मला त्रास झाला. तरी पुढचं शिक्षण मी करायला लावलं घरच्यांना, त्याचाही मी उपयोग करून घेतला नाही. तर तेही अनुभव मी शेअर करेन की ज्याला म्हणतात की मला वाटलं ना, मला पटलं ना, तर बस झालं काम. मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो, सहसा मुलीच्या प्रेमात जे पडतात ते त्या मुलीशी बोलतात किंवा त्या मुलीचं आणि आपलं जमतं का हे बघतात. मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो तिला विचारायची मला हिंमत नव्हती. नकार मिळेल ही भीती. त्यामुळे तिच्या एका मैत्रिणीला मी माझ्यासाठी विचारायला सांगितलं आणि मग नंतर आम्ही भेटलो. आणि भेटल्यानंतर मी जवळपास 6 वर्ष आम्ही भेटत होतो, एक प्रियकर प्रेयसी म्हणून. 6 वर्षामध्ये मी खरा काय आहे हे चित्र तिला दाखवलं नाही. कारण मला भीती होती ती मग माझ्याशी लग्न करणार नाही. तर मी म्हटलं काय, मी काय वाईट नाहीये, मी घाणेरडा नाहीये, मी चांगल्यासाठीच करतोय हे. मी एवढं स्वतःचं पक्का समज करून घेतलेला की मी हे जे काही करतोय ते चांगल्यासाठीच करतोय. म्हणून मी वेगळाच वागायचो, वेगळाच. तिला पाहिजे ते, ती म्हणेल ते, या स्वभावाचा या प्रवृत्तीचा मी अजिबात नव्हतो. तिने अपमान केला तरी मी सहन करायचो. सगळं काही मी करायचो, कारण माझं एकच ध्येय होतं. आत्मकेंद्रित माणसाचं आणि अहंकारी माणसाचं आणखीन एक असतं, आणि बरेच वेळा ते नकारात्मक दिशेने असतं. म्हणजे एक ध्येय केलं की ते मिळवणारच असं त्याचं प्रवृत्ती त्या अहंकारातनं आणि आत्मकेंद्रितपणातनं निर्माण होऊ शकते. पण ती बरेच वेळा माझ्यासारख्याची तरी स्वतःचं नुकसान करण्यासाठीच असते. आणि मी ते सगळं काय करून तिच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर माझा खरा स्वभाव तिला दिसायला लागला आणि ती पश्चात्तापात आज तागायत जगते. लग्नाला 30 वर्ष होऊन गेली, तर ती पश्चात्तापात आज तागायत जगते. तर हे जे मला पाहिजे ते मी करणार, मला पटेल ते मी करणार, हा जो स्वभाव आहे तो मी इंजिनिअरिंगला गेलो कारण मला तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की तिला इंजिनियर नवरा हवाय. मी तिच्याशी बोलायची पण विचार केला नाही की आपण खात्री तर करून घेऊया, कारण तोपर्यंत मी तिच्याशी बोलायचो. तर आपण बोलूया तर हिच्याशी की काय वगैरे काय नाही, मी बोललोच नाही तिच्याशी. मी परस्पर घरी हट्ट करून भांडण करून मी इंजिनिअरिंगला गेलो, जे मला अजिबात करायचं नव्हतं. अभ्यास ही जी आपली, म्हणजे मी एज्युकेशन सिस्टमला दोष देत नाहीये, पण ही जी आपली एज्युकेशन सिस्टम आहे ती माझ्या प्रवृत्तीला रुचणारी नाहीये. मला अभ्यास बिभ्यास करणं, ते पुस्तकं आणणं, म्हणजे मी अनुभव शेअर करीन की मी एवढा त्या सिस्टमचं नफरत करायचो की मी 12वीत असताना मुंबईतील एका प्रख्यात कॉलेजच्या गणिताच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट कडे मी ट्युशन घ्यायला जायचो गणिताची. आणि ते गणितातले जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला द्यायचे आम्हाला, ते सॉल्व्ह करून चहा प्यायला जायचे किंवा काहीतरी करायला जायचे. त्यांच्या घरात आम्ही जायचो ट्युशनला, आणि ते कुठेतरी जायचे आणि मी सोडवून टाकायचो प्रॉब्लेम आणि सोडवायचो.
आणि त्या पुस्तकातले ज्या ते प्रॉब्लेम द्यायचे ते पुस्तक समोर ओढून त्यातले आणखीन 4-6 गणितं सोडवून टाकायचो. कारण आणखीन दिली तर आधीच माझी सोडवलेली आहेत. एकदा त्याने असंच केलं, त्यातली 4 गणितं दिली आणि मी ऑलरेडी त्यातली 6-7 गणितं सोडवलेली, त्यात ती 4 होती. ते म्हणाले, अमर तू नुसता का बसलायस, ही गणितं सोडव. म्हटलं झाली की सोडवून, ही काय. ते म्हणाले कोणी सांगितलं तुला पुस्तकाला हात लावायला, मी दुसऱ्या आता प्रकरणातले दिली असती तर काय केलं असतं. ठीक आहे ना, माझा सराव झाला असता. मी म्हटलं तर मला पटेल ते, मला वाटेल ते, हे करण्यामध्ये मी उस्ताद होतो. मी शाळेमध्ये होमवर्क दिलं जायचं, ते मला होमवर्क हा प्रकार वगैरे आवडायचाच नाही, की घरी जाऊन करा. मग आधी शाळेत कशाला येतो आम्ही दिवसभर, जर घरी जाऊन पुन्हा हेच करायचं असेल तर. तर मी मधल्या सुट्टीमध्ये सगळं होमवर्क करून टाकायचो, की घरी जाऊन करायला नको. माझं शाळेतनं घरी पोचायच्या आधीच होमवर्क झालेलं असायचं. तर हे मी जे वागत होतो त्याच्यामध्ये मला हे कळत नव्हतं की मधल्या सुट्टीमध्ये मुलं खेळतात आणि एकत्र जेवतात, तर त्याच्यामुळे सामाजिक संबंध बनतात, मुलांच्यात मैत्री होते. मी वर्गात बसून माझं होमवर्क करून टाकायचो, त्यामुळे मी मैत्री करू शकलो नाही, त्या मुलांच्यात खेळायला जाऊ शकलो नाही. मी बरेच वेळा शेअर केल्यानंतर बरेच ए सभासदांना सुद्धा विश्वास बसला नाही की जवळपास वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत पुरुष मुलं खेळतात ते कोणतेही खेळ मला येतच नव्हते. क्रिकेट नाही, हॉकी नाही, फुटबॉल नाही, बास्केटबॉल नाही, काय म्हणाल ते. मला टेबल टेनिस नाही, कॅरम नाही, मला एकही खेळ वयाच्या 14-15 वर्षापर्यंत येतच नव्हता, कारण मी कधी खेळलोच नाही. माझं वेगळंच काहीतरी चाललेलं असायचं. आणि मला कधीही वाटलं नाही की अरे जगातली सगळी मुलं करतात तसं मी का नाही वागू शकत, आय एम डिफरंट असं का. आणि जेव्हा मला दाखवून द्यायचा प्रयत्न केला जायचा की तू वेगळा वागतोय जगापेक्षा, मी म्हणायचो हा, कारण मी असा हिमालयावरती आहे आणि हे सगळे तळागाळात आहेत जमिनीवरती. मी विशेष आहे म्हणून मी असा वागतो, असं मी समर्थन करायचो. मी विशेषच आहे. मी म्हणजे पुन्हा एकदा सांगेन, एक आहे कोणता धर्म माना किंवा मानू नका अशी सक्ती करत नाही, पण प्रत्येक सभासदाला स्वातंत्र्य आहे. तर मी ज्या धर्मात जन्माला आलो, म्हणजे मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, ते जो धर्म मानायचे, त्या धर्मातला मी एक देवच आहे मला वाटायचं. फक्त लोकांना उपरती नंतर येईल, मी एक अवतार आहे आणि लोकांना उपरती नंतर, एवढा मी स्वतःला महान समजायचो, एवढा काहीतरी मी जगाच्या पेक्षा विशेष वेगळा समजायचो. तर एवढा भयानक माझ्यात हा अहंकार आणि आत्मकेंद्रितपणा आहे हे मला कळायचं नाही. एक अनुभव शेअर करीन. आमच्या घरी पाहुणे येणार होते आणि जेवायला येणार होते आणि आई वडे तळत होती, छोटे छोटे वडे, ते जेवणात सोबत वाढायला, भजीच्या ऐवजी वगैरे, भजी पापड, ते वडे आई तळत होते. आणि मी म्हटलं मला वडा पाहिजे. आई म्हणाली पाहुणे येणार आहेत, पाहुणे जेवायला येणार आहेत, जेवताना जेवायला बसशील तेव्हा तू ते वडे तू घे किंवा काय. म्हटलं नाही मला आत्ताच पाहिजेत. आई म्हणाली मिळणार नाही. तर मी मिळणार नाही म्हटल्यानंतर मी जेवणार नाही असं सांगितलं. आई म्हणे नको ज्यूस. आणि मग पाहुणे आले, मी मुद्दाम पाहुण्यांच्या समोर बसलो. पाहुणे म्हणे अरे ह्याला वाढा ना, म्हणजे त्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता, तर ह्याला पण वाढायच्यावर बरं. मी म्हटलं मी जेवणार नाहीये. का नाही, मला जेवायचंच नाही. का म्हटलं नाही, इथे काय विशेष लोकांसाठी जेवण केलंय, आम्ही फालतू लोक आहोत, असं तसं मी त्यांच्या समोर नाटक केलं, त्यांचा मूड घालवला. ते यथातथा जेवले, निघून गेले. आई नंतर माझ्यावर चिडली. मी आजपासून जेवणारच नाही असं डिक्लेअर केलं आणि जवळपास 2 दिवस मी उपाशी राहिलो, काही नाही खाल्लं, काही नाही. तिसऱ्या दिवशी शेवटी आई म्हणाली तुझं बरोबर आहे, आमचं चुकलेलं आहे, सॉरी. ती जेव्हा सॉरी म्हणाली तेव्हा मी, आणि मला वाटलं मी कोणतरी मोठा नेता आणि मोठा कोणतरी मी होणार आहे. कसं उपोषण केलं आणि नमवलं मी. आणि त्याच्यानंतर म्हणून बरेच ठिकाणी जेव्हा कोणी उपोषण करायचं तेव्हा मला कौतुक वाटायचं, कारण मी केलेलं आहे, मी 2 दिवस केलेलं आहे, मी करू शकतो, मी काहीतरी विशेष आहे. या उपोषणामुळे माझ्या मनात जाणीव अजून पक्की झाली, मी काहीतरी विशेष आहे, मी जगावेगळा आहे, हे माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली. आणि अशी वेगवेगळ्या माझ्या वागण्यामुळे ती भावना पक्की होत गेली. माझे आई वडील कधी आम्ही चुकलो तर शिक्षा करायचे, तर मला नाही पटायचं. माझ्या भावाला शिक्षा केली एकदा, मला नाही पटलं. मी सुमडीत जाऊन त्याला जे लॉक करून ठेवलेलं ते लॉक उघडलं आणि ते लॉक उघडल्यानंतर वडील शोधत होते कोणी लॉक उघडलं. विचारलं, बहिणीने हळूच सांगितलं की ह्यानी उघडलं म्हणून. आणि मी मित्रांबरोबर उभा होतो. तेवढीच एकदा, वडिलांनी कधी माझ्या अंगाला हात लावला नाही कुठच्याच मुलाच्या, तेवढीच एकदा मला वडिलांनी सणसणीत कानफडत मारली, कारण त्यांना राग आला की मी शिक्षा म्हणून लॉक केलेलं तू कोण उघडणार. मी कानफडत घातल्यानंतर वडील निघून गेल्यानंतर मी मित्रांना सांगितलं. मित्र म्हणे काय कान के नीचे बजाय. म्हटलं अरे बाप जल गया, पकड नहीं पाया ना मेरे को.
मेरे से साबित नहीं करवा पाया कि मैंने खोला है। और कोई बोलने का डेरिंग नहीं है, मेरा भाई का बहन का किसी का बोलने का डेरिंग नहीं है। इसलिए अपन कैसा आहे देखा, अपन खोल दिया और अपन पकडा भी नहीं गया, अपन कितना ग्रेट आहे देखा गया. म्हणजे मी स्वतः. माझा आवाज येतोय का? हो अमर भाई येतोय. हा येतोय ना, कॉल आला तेवढ्यात एक. तर मी स्वतःला मोठा हेर समजायचो. मी स्वतःला मध्येच मोठा कोणतरी विशेष समजायचो. मला मध्येच वाटायचं मी मोठा डॉक्टर होणार आहे. मी कोणाला तरी काहीतरी औषध सुचवायचो आणि त्याला बरं वाटायचं आणि मी वाटायचं मी सगळं काय होणार आहे असंच मला वाटायचं. म्हणजे मी प्रत्येक बाबतीत काहीतरी छोटंसं जरी केलं आणि त्याचं सक्सेस मिळाला की मला वाटायचं हा मी हे होणार आहे, मी मोठा खलाशी होणार आहे, मी मोठा काहीतरी हे वैमानिक होणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी मी काहीतरी महानच होणार आहे आणि त्याच्यासाठी कृती करायला लागते हे डोक्यातच यायचं नाही मला. की डॉक्टर व्हायचं तर अभ्यास जीवापाड करून ते आणि म्हणजे अंतर्गत आपल्यामध्ये काहीतरी लागतंच, पण तरी सुद्धा खूप मेहनतीने अभ्यास करायला लागतं, ते सगळं नाही. मला परस्पर डॉक्टर बनवा मग बघा मी काय करतो, परस्पर वकील बनवा मग बघा मी काय करतो. मी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कोर्ट केस चालायचं, त्याच्याबद्दल पेपरात आलं तर मी सांगायचो हे असं केलं ना तर असं होईल. आणि मग जर 4 दिवसांनी कधी असं झालं की त्या वकिलांनी ते केलं आणि तो सुटला तर मी म्हणायचो सांगत होतो की नाही मी खरं याच्या जागी वकिली करायला पाहिजे. यांनी 4 दिवस लावले केस चालवायला, मी 2 दिवसात केलं असतं. असंच कायम माझी वृत्ती कायम हे. पण प्रत्येक ठिकाणी राजा कुठेतरी मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात, कुठेतरी सातत्य लागतं. मी मनात आखलं ना की मी वकील आहे, मी वकील होऊन जायचो स्वप्नांमध्ये. मला कल्पनारंजनात खूप आनंद असायचा, कारण वास्तवामध्ये मी ते करायला किती कष्ट लागतात ह्याची कुठेतरी आतमध्ये जाणीव असायची मला. पण वास्तवामध्ये ती किती कष्ट करायला लागतील हे माहीत असल्यामुळे मी स्वप्नातच वकील झालो, मोठा जगत विख्यात वकील. माझं काम झालेलं असायचं. मला खरोखर काही जगातला मोठा वकील व्हायची गरज नसायची. आणि या माझ्या प्रवृत्तीला ना नंतर दारूनी खतपाणी घातलं. जे दिवा स्वप्न म्हणतात की मी काहीतरी महान आहे, उद्या लोक माझे पाया पडणार आहेत, माझ्या नावाची देवळं मठ बांधणार आहेत, माझ्या नावाची देवळं बांधणार आहेत, या ह्याच्यात मी एवढा दिवा स्वप्नात खुश असायचो आणि दारू त्याला खतपाणी घालायची. मी दारूवरती अवलंबून होण्यासाठी मुख्य कारण मी बरेच वेळा सांगितलंय की लोकांकडनं माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या. त्या अपेक्षा साठवून 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 शेवटी मी माझ्या पत्नीकडनं सगळ्या प्रकारच्या अपेक्षा ज्या मी सगळ्या दुनियेतल्या लोकांकडनं करत होतो ती पत्नीकडनं करायला लागलो. त्याची पूर्तता ती करू नाही शकली. मग मला कोणीच जगात राहिलं नाही ज्याच्यावर मी अवलंबून राहू शकतो. आणि म्हणून मी शेवटी भावनिक माझं जे पातळी आहे ती घसरली, एवढी घसरली की शेवटी मी दारूवर अवलंबून झालो. आणि मग दारूवरचं अवलंबित्व माझ्यासाठी माझ्या नकारात्मक प्रवृत्तीसाठी, माझ्या दिवा स्वप्नांसाठी पोषक ठरलं. मी बारमध्ये बसून मोठ्या मोठ्या गप्पा मारायचो, मोठ्या मोठ्या कहाण्या सांगायचो, कधीतरी थापा पण मारायचो, जे केलं नाही ते पण सांगायचो, बरेच वेळा केलं ते रंगवून सांगायचो. आणि तिथे मला म्हणजे असं वाटायचं की येस आपण केलेलं आहे. म्हणजे मी नुसतं मनात स्वप्न बघितलं. आणि मी बरेच वेळा एक अनुभव शेअर केलाय, तो त्याच स्वप्नाचा भाग होता. मी बायकोला आमच्या एरियातले बंगले दाखवायचो आणि मी सांगायचो की हा बंगला आपण घ्यायचा आहे, तू फक्त वाट बघ. आणि सुदैवाने दुर्दैवाने मी जे तिला 4 बंगले अख्ख्या माझ्या या दिवा स्वप्नांच्या काळामध्ये मी तिला दाखवले, त्या 4 बंगल्यातले जवळपास 2 बंगले विकले गेले. ते मी नाही घेऊ शकलो. आणि बायको मग नंतर म्हणायची अरे ते बंगले विकले नसते गेले आणि आपण घेतले नसते तर ठीक आहे, पण ते विकले गेले पण आपण नाही घेऊ शकलो कारण तू नुसता बोललास. म्हणून मला माझे वडील वल्गना कुमार, नंतर बशूर वगैरे असे शीर्षक द्यायचे ज्याचा मला राग यायचा. कारण मी एखादं काम जोरदार सुरू करायचो, पूर्ण नाही करायचो कारण मी त्या दिवा स्वप्नातच ते पूर्ण केलेलं असायचं. म्हणून वास्तवात ते पूर्ण करायची मला कधीच गरज नाही वाटली. म्हणून हा जो आत्मकेंद्रितपणा आहे, हा जो अहंकारी स्वभाव आहे, हा मला असं नुकसान करायचा. आणखीन एक
भाग त्याच्यामधला असा होता आत्मकेंद्रितपणाचा, की प्रत्येक ठिकाणी मीच बोलणार, मीच करणार, कोणी मध्ये ढवळाढवळ नाही करायची. मी माझ्या आई वडिलांना, आपण एक म्हण म्हणतो जी वाईट आहे म्हणून मी पूर्ण नाही सांगणार, की बापालाच शिकवू नकोस म्हणून आपण जे म्हणतो, मतलब मी शब्द गाळून सांगतोय. तर तशा प्रकारे मी माझ्या आई वडिलांना शिकवायचो कसं आयुष्य जगायचं. त्यांनी अख्खं आयुष्य उभं केलेलं, शून्यातून त्यांचं जग निर्माण केलेलं, आणि मी काहीही न करता त्यांना आयुष्य कसं जगायला पाहिजे याचे धडे शिकवायचो. आणि मला कळायचंच नाही की मी स्वतःला काय समजतो. आणि मला इतका विश्वास होता की मी जे काही समजतो ते मी आहे, फक्त लोकांना दिसायचं बाकी आहे. की आयुष्यात संबंध बिघडवले, नुकसान चिकार मी आयुष्यामध्ये केलं. आणि मी दारूच्या कचाट्यात सापडलो. दारूच्या कचाट्यात सापडल्यानंतर सुद्धा जो केवळ स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या म्हणण्याचा, स्वतःच्या विचारांना प्राधान्य देतो, स्वतःच्या म्हणण्याला प्राधान्य देतो, तो आत्मकेंद्रित जो माणूस असतो, तो स्वतःचं नुकसान कसं करून घेतो, तर दारूवरती नियंत्रण मिळवायचं किंवा दारूवरती काम करायचं ते सुद्धा मीच करणार. मला पटेल त्या पद्धतीने करणार. कोणी सांगायची गरज नाही. मी कोणाचंच कधी ऐकलं नाही. कधीतरी आज वाटतं की जर दुसऱ्या कोणाचं ऐकलं असतं, जसं त्या ओल्ड टायमरनी ज्यांनी मला 1997 मध्ये मेसेज दिला होता, तो मेसेज मी घेतला असता. मी एकाला त्या दिवशी गमतीत म्हटलं की मी आज 25 वर्ष जवळपास माझ्या सोब्रायटीची होत आलेली असती, की तेव्हा मी मेसेज घेतला असता तर. पण तेव्हा मी त्याला मूर्खात काढला. कारण हम सब जानते हैं, हमको सब मालूम है, तुमको बोलने का जरूरतच नहीं है, हे जे स्वभाव आहे माझा, मी मेसेज घेतला नाही. बरेच दारुडे जे आहेत, ज्यांना सोबर राहायला वेळ लागतो किंवा अडचण येते, त्याच्या मागे बरीच कारणं असतील. त्यातलं मुख्य कारण हे आहे की तो दुसऱ्यांनी सुचवलेला उपाय करायला तयारच नसतो. मला पटेल तो, मी ठरवीन तो, मी विचार केलेला आहे तो उपाय, तोच उपाय मी करणार. दुसरा उपाय मला सांगायची गरज नाही. ही जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे माझ्यासारखे बरेच दारुडे, बरेच आपट्या खाऊन, बरेच धडपडून मग कदाचित राहिले तर सोबर राहतात. जसं मी आज त्या कदाचित मधली एक शक्यतापैकी मी एक आहे की मी सोबर आहे. गेले 6 वर्ष, 7वं वर्ष चालू आहे. आणि आधी 5 वर्ष होतो, तेही त्याच्यामुळेच झालं. 5 वर्ष मी सोबर होतो आणि मला अचानक एचा कंटाळा आला. आणि मला काय झालं माहिती नाही. मला वाटलं मला सगळं कळतंय आणि मी खरंच आचरण करत होतो प्रामाणिकपणे. स्पॉन्सर माझे वारले होते, त्यामुळे मी स्पॉन्सर दुसरा घेतला नव्हता आणि मग मीच स्पॉन्सर झालो स्वतःचा. पुन्हा एकदा स्पॉन्सर घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो की मला वाटतं ते, मला पटतं ते मी करायचा बंद होतो. ते सांगतात त्याच्यातनं मी कार्यक्रमाकडे बघायचा प्रयत्न करतो. ते चर्चा करतात त्याच्यातनं मी चुकते काय ह्याच्याकडे बघायचा प्रयत्न करतो. पण ते बंद झालं माझं. पायऱ्या मी घ्यायला नुकत्या सुरुवात केलेल्या. मी स्पॉन्सर घेतला 2010-11 मध्ये. 2012च्या सुमारास मी पायऱ्या घ्यायला सुरुवात केली आणि 2014 मध्ये माझे स्पॉन्सर गेले. आणि त्या 2 वर्षात मी पायऱ्या म्हणजे चौथी पायरी घेऊन झालेली आणि 5वी पायरी त्याच्यानंतर म्हणजे स्पॉन्सरच्या मदतीनेच मी चौथी घेतली, त्यामुळे 5वी सायमल्टेनियसली होतच होती, पण पूर्ण झाली चौथी पायरी तेव्हा वाचून झालं. त्या पुढचा कार्यक्रम माझा बाकी होता. 6वी पायरी, 7वी पायरी वगैरे पुढचा कार्यक्रम माझा बाकी होता. नुकसान भरपाई मी चौथी पायरी घेतल्यानंतर सायमल्टेनियसली चालू केलेली होती, म्हणून 8वी 9वी पायरी बऱ्यापैकी माझी स्पॉन्सर बरोबर झालेली होती. पण पूर्णपणे तयार व्हायचं, स्वभाव दोष काढून टाकायला, ही पायरी मी झेपत नव्हती. मला स्पॉन्सरशी चर्चा करून करून स्पॉन्सर म्हणायचे, होईल तू घाई करू नकोस. मला पायऱ्या घ्यायची घाई होती, कारण मी पायऱ्या घेतल्या हे सांगायचं होतं जगाला. पायऱ्या घेऊन मला माझं आयुष्य सुधारण्यापेक्षा जगाला सांगायचं होतं, म्हणून मी घाईघाईने पायऱ्या घेत होतो. प्रत्येक पायरी जितकी चोख करता येईल ती करत नव्हतो. हे सगळे प्रॉब्लेम्स होते. स्पॉन्सर वारले आणि मला वाटलं आता मला सगळं कळतं, आता हे BA पास झालं आणि हे इथले लोक अर्ध्याहून जास्त पायऱ्याच घेत नाहीत, तर यांच्यामध्ये राहून काय करायचं, यांच्यामध्ये राहून मी उलट बिघडीन, असं मला कुठेतरी वाटायला लागलं. आणि मी बायकोला सांगितलं, मी आहे ना आता A मध्ये जायचा बंद होतो. ती म्हणे चॉईस तुझा आहे, तू बघ विचार कर. आणि मी A बंद करायचा प्रयत्न केला, पण कुठेतरी जे अंतर्मनात माझ्या रुजलेलं ना की A मुळे मी जिवंत आहे, A मध्ये माझा फायदा आहे, हे जे माझं अंतर्मनात रुजलेलं होतं पूर्णपणे, त्यामुळे बंद होत नव्हती माझी. आणि मला वाटलं उपायच सापडत नाही. आणि मग माझ्या
आत्मकेंद्रित अहंकारी मनाने मला एक आयडिया सुचवली की स्लीप हो. स्लीप झालास की तुलाच लाज वाटेल, कारण तू अहंकारी आहेस, त्यामुळे तुलाच लाज वाटेल ए मध्ये जायची. स्लीप हो. आणि मी ही ग्रँड आयडिया बायकोला सांगितली की मी स्लीप होणार. म्हणजे मग आणि माझी बायको म्हणाली की स्लीप व्हायच्यासाठी दारू प्यायची गरज नाही, सांग ना स्लीप हो. तुझ्यावरती जे राग करतात, तुला बघून ज्यांना त्रास होतो, असं तू म्हणतोस काही सभासद आहेत, ते पहिले सगळीकडे पब्लिसिटी करतील, हा स्लीप झाला, हा स्लीप झाला. तुझं काम होऊन जाईल, तू जाणार नाहीस ए मध्ये. आणि मी डिक्लेअर केलं मी स्लीप झालो. आणि व्हॉट्सअपवरती, म्हणजे मी मीटिंग मध्ये डिक्लेअर नाही केलं, मला मी स्पॉन्सरशी बोलून बोलून स्वतःमध्ये हा बदल केलेला की एच्या शेअरिंग मध्ये खोटं नाही बोलायचं, खरं बोलायचं. सगळं खरं जरी मी एच्या प्लॅटफॉर्मवरनं बोललो नाही तरी जे बोलीन ते खरं बोलायचं. हे मला फॉर्म्युला त्या ठाण्याच्या एका ओल्ड टायमरकडनं मिळालेला होता. त्यामुळे मी तो फॉर्म्युलाप्रमाणे मला संकोच वाटत होता की हे खोटं ए प्लॅटफॉर्मवरनं. मग मी व्हॉट्सअपवरती लिहून टाकलं आणि नंतर मला जी वागणूक मिळायला लागली. एक ए मध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे, आता ती कितपत बदलली आहे मला माहिती नाही. मी आता या लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळ फिजिकल मीटिंग नाही केल्यात. तर जी स्लीप मेंबरला वागणूक मिळते ना, जी म्हणजे बहिष्कृत वागणूक, किंवा तू म्हणजे एखादा काय म्हणतात त्याला, ते देशद्रोही माणसाला कसं वागणूक मिळेल तसं काहीतरी, कार्यक्रमाचा द्रोह केला, कार्यक्रमाच्या विरोधात विद्रोह केला, असं काहीतरी वागणूक, अशी वागणूक मिळायला लागली. आणि मला राग यायला लागला की अरे हे काय नाटक चाललंय. मी केवळ ए मधनं बाहेर पडायचा मार्ग शोधतोय. आणि मी पुन्हा एकदा डिक्लेअर केलं की नाही नाही मी नाही पेलो म्हणून. आणि मग आणखीनच सभासद माझ्यावरती खवळले की हे काय नाटक चाललंय. त्यानंतर काही दिवस झाले आणि मला ते समतोल मेंटेन नाही करता आला की जे झालं ते आपण चुकलो किंवा काय झालं, किंवा आता झालं ना, आपण बोललो ना स्लीप, आणि ए स्लीप झालो हे सांगून सुद्धा ए आपली बंद होत नाही ना. ह्याचा अर्थ एची आपल्याला महत्व आहे, एची गरज आपल्याला कळलेलं आहे. तर ठीक आहे ना, नव्याने सुरुवात करूया. हे मला पटे नाही. आणि मग नंतर मला वाटलं नव्याने सुरुवात करायची आणि आता ए मध्येच जायचंय ना, तर मग खरंच पिऊया. आणि मी हातात परत दारू घेतली. तर हे कार्यक्रमाचं आचरण करायचा प्रयत्न केल्यानंतर, स्पॉन्सरच्या मदतीने कार्यक्रमावर राहून सुद्धा जेव्हा अहंकार आपलं मार्गदर्शन करायला लागतो आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण उच्च शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे न चालता अहंकाराच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालतो, मला पटेल ते, मला वाटेल ते, की घात हा अटळ असतो. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा प्यायलो. आता पुन्हा एकदा समर्थन मी काही दिवस केलं की मी काहीच महिने पेलो, 2-3च महिने पेलो. त्यात सुद्धा मी एक खेळ केला की आपण आठवड्यातनं एकदाच प्यायची. आणि मी जो मानसिक छळ स्वतःचा केलेला आहे तो खरंच खरंच कुठच्या दारुड्यानी करू नये. की आठवड्यातनं एकदा प्यायची, आपण दारुडा नाही सिद्ध करायचं, पुन्हा एकदा करायचं. ह्याचा जो झगडा मी ए मध्ये यायच्या आधी करत होतो तोच नव्याने पुन्हा मी सुरू केला. पुन्हा तोच झगडा की मी दारुडा नाहीये, हे ए मेंबरना सिद्ध. काय काय पडले ए मेंबरना, मी दारुडा नाहीये हे खरं असेल तरी सुद्धा काय पडले, किंवा मी दारू पिऊन मेलो तरी काय पडले, त्यांचं आयुष्य आहे, ते जगतायत. काय फरक पड, मला काय सिद्ध करायचं होतं हेच मला कळत नव्हतं. मी आपट्या धोपट्या खाऊन पुन्हा एकदा मला ही जाणीव झाली की आपण मूर्खपणा करतोय, आपण मूर्खपणात मरून जाऊ आणि कोणाला काही फरक पडत नाही. हे चालू राहील, लोकांची सोब्रायटी चालू राहील, काही दुर्दैवी माझ्यासारखे पुन्हा पिऊन मरतील आणि नुकसान कोणाचं होतंय ह्याची जाणीव एक दिवस पुन्हा एकदा देवाच्या कृपेने जो कार्यक्रम स्पॉन्सरनी मनात माझ्या बसवलेला आणि जी एच्या मीटिंग मधनं मला आशा आणि धैर्य मिळालेलं होतं, त्या ह्यानी मी कुठेतरी विचार केला आता थांबायला पाहिजे. आणि थांबलो. पुन्हा एकदा मीटिंग सुरू केली. या सगळ्याचा राग काय होता, मला परफेक्ट पाहिजे जग. मी परफेक्ट नसलो तरी चालेल पण जग परफेक्ट पाहिजे. हा जो माझा अहंकारी हट्ट होता ते कारणीभूत झालं. माझा जो डाऊनफॉल होता त्याच्यासाठी कारणीभूत माझा तो अहंकारीपणा की मला जग परफेक्ट पाहिजे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस परफेक्ट नाहीये हे मला त्रास देत होतं. सभासद रूढी मोडतात, काही सभासद पायऱ्याच घेत नाहीत, काही सभासद चुकीचं मार्गदर्शन इतरांना करत असतात. तर ते परफेक्शन मध्ये नाही, एवढा सुंदर कार्यक्रम असून. ह्याचा मला राग आला आणि तिथून हा सगळा माझा पडझड चालू झाली, मानसिक पडझड, माझी घसरण चालू झाली. माझ्या हे नाही लक्षात आलं की मी जे वागतोय ते पण परफेक्ट नाहीच आहे ना, इम्परफेक्टच आहे ना. मी जर परफेक्ट असेन तर मी क्षमाशील असतो तर मग मी प्रार्थना केली असती, देवा यांना बुद्धी दे
आणि मी प्रवास करत राहिलो असतो. माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलेलं होतं की तू पायऱ्यांचं आचरण कर, तू रूढींचं पालन कर, तुझ्या जीवनात बदल बघून, अट्रॅक्शनचा कार्यक्रम आहे मला सांगितलेलं, तुझ्या जीवनात बदल बघून सभासद विचारतील की अरे काय तुझ्या जीवनात एवढा सुंदर बदल कसा काय झाला. मग तू त्यांना सांग की अरे मी पायऱ्यांचं आचरण केलं, मी रूढींचं पालन केलं, मी सेवा तत्वांमधनं शिकलो, हे 36 जी तत्व आहे त्यातनं मी माझं जीवन घडवलं आणि म्हणून तुम्ही पण घडवू शकता. आणि मग जर त्यांनी विचारलं तुला की बाबा मग आम्ही कसं करू, तर त्यांना मार्ग तुझ्या अनुभवातून दाखव. त्याच वेळी ते हे पण सांगायचे की अमर, विचारल्याशिवाय सल्ला आणि मागितल्याशिवाय मदत करणारा, विचारल्याशिवाय सल्ला देणारा आणि मागितल्याशिवाय मदत करणारा मूर्ख असतो. आणि मला मूर्खपणा करायची एवढी खाज होती, कारण अहंकार, मला कळतं हे इतरांना कळलंच पाहिजे. मी त्या काळात कोणालाही मदत करत नव्हतो. मी केवळ त्याला मदत करताना मला कसा कळलाय कार्यक्रम ह्याच्यात जास्त मला रुची होती. आज मी दुसऱ्याला मदत करतो, माझी क्षमता आहे तेवढीच करतो. आज मी दुसऱ्याला मदत करताना मला जेव्हा दिसतं की तो ती मदत घेतच नाहीये, तो स्वतःच पुन्हा मी जे केलं तेच अहंकारीपणाने, मीच कसा बरोबर, माझं जरा ऐका, मी माझं मत असं आहे, मला असं वाटतं, हे जेव्हा तो आर्ग्यू करायला लागतो, मी काहीतरी कार्यक्रमाचं सांगत असताना मी प्रार्थना करतो आणि सोडून देतो. कारण मी त्याला बदलू शकत नाही आणि मी त्याच्यामध्ये तो अमर बघतो, जो स्वतःला लय शहाणा आणि लय शाणा याच्यामध्ये जो फरक असतो ना, मी स्वतःला लय शाणा समजायला लागलेलो. थोबाड फुटलं, ए मध्ये पुन्हा आलो आणि तेव्हा लक्षात आलं प्रामाणिकपणे पायऱ्यांचं आचरण करायला पाहिजे आणि आपल्याला जे मिळालंय ते देऊ करायचंय, गळ्यात नाही बांधायचंय कोणाच्या. कोणाच्या दारोदारी जाऊन सांगायचं नाही तुम्हाला कार्यक्रम पाहिजे का मी देतो रे, तुम्हाला कार्यक्रम पाहिजे का मी देतो रे, घ्या रे घ्या रे घ्या रे, हे करायचं नाही. हे माझ्या उशिरा लक्षात आलं, मार खाऊन लक्षात आलं, पण खरंच देवाची कृपा आहे की मी पुन्हा एकदा वन पीस मध्ये मध्ये आलो. म्हणजे मी त्या काळामध्ये आणखीन काहीतरी मी अघोरी स्वतःचं नुकसान करून घेतलं नाही, ही केवळ देवाची कृपा आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे कार्यक्रम फेलियर आहे असं शिक्का माझ्या कुटुंबाने लावायला नको, म्हणून खरंच देवाची कृपा आहे. जे 2-4 महिने मी उत्माद घातला, त्या 2-4 महिन्यामध्ये मी माझ्या घरी अतिशय आणखीनच जरा टोकाचाच विनयशील वागायचो. कारण मला कुठेतरी कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता एवढी होती की कार्यक्रम फेलियर आहे हे घरच्यांनी म्हणू नये, हा माझी इच्छा होती, त्याचा फायदा झाला. त्यामुळे मी कधीतरी शेअर केलेलं आहे, बायको म्हणाली ठीक आहे तू आता पितोयस, रोज पित नाहीयेस आणि आठवड्यातनं एकदा ते मॅनेज करायचा प्रयत्न करतोय, जवळपास तुला जमतंय असं वाटतंय आणि तू आता उलट ए मध्ये जात होतास त्यापेक्षा जास्त चांगला वागतोयस, तर तुला नसेल जायचं आणि प्यायची असेल तू पी. हे तिने मला शेरा द्यावा एवढा मी विचित्रपणे स्वतःचं सिद्ध खरं करायला बघत होतो, पण त्यामुळे मी स्वतःला काय मानसिक वेदना देत होतो, वेडा व्हायचं बाकी होतो मी. आणि अशा अवस्थेत मी माझी चूक कबूल केली, ए मध्ये परत आलो आणि मी कार्यक्रमावरती राहण्याचा परत प्रयत्न सुरू केला. त्यानंतर बरेच सभासद आजही माझ्या पाठीमागे बोलतात. एका सभासदांनी मला विचारलं आमच्या ग्रुपमध्ये शेअरिंग करणार का, आणि मी म्हटलं तुझ्या ग्रुपच्या ओल्ड टायमरला विचार, चालेल का अमर. आणि त्यांनी विचारलं तर तो ओल्ड टायमरने सांगितलं त्याला आधी विचारतो सोबर आहे का, आणि मला हसायला आलं. आज बरेच सभासद माझ्या मागे बोलतात आज सोबर आहे का. आज मला कोणाच्या प्रशस्तीची किंवा सर्टिफिकेटची गरज नाही की हो अमर सोबर आहे, 6 वर्ष होऊन गेली, 7 वर्ष चालू आहे, मला अजिबात गरज नाही. सगळेजण म्हणत असतील की हा रोज पितो, माझी हरकत नाही. मला आज कोणाच्या प्रशस्तीची, कोणाच्या शिफारशीची गरज नाही, कारण तो अहंकार जो मला अभिमानीपणा करायला लावत होता, तो अहंकार जो मला आत्मकेंद्रित बनवत होता, किंवा तो आत्मकेंद्रितपणा जो मला अहंकारी बनवत होता, ते दोन्हीकडनं लागू पडतं. तो अहंकार मला चालवत नाही आज. त्याच्यामुळे मला आज त्रास नाही. माझं आयुष्य, मी मद्यमुक्त आयुष्य, माझ्या कुटुंबाला समाधान देऊन, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडून, माझं काम करून मी करायचंय ह्याची एवढी मला जाणीव आहे की मला आय डोंट हॅव टू प्रूव्ह एनिथिंग टू एनीवन. मला कोणाला काही सिद्ध करायचं नाहीये ह्याची जाणीव झालेली आहे. म्हणून इतकं छान वाटतं, मस्त वाटतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येऊन स्पॉन्सर घेऊन, स्पॉन्सरकडनं चांगला कार्यक्रम घेऊन, त्याच्यानंतर आपटी खाऊन पुन्हा एकदा येऊन, जेव्हा मी प्रामाणिकपणे पायऱ्या घ्यायचा प्रयत्न केला. कालच कोणतरी सभासद म्हणत होता की आज शेअरिंग यावेळी भट्टी जमले, असं त्यांनी शब्द वापरला, मला आवडला. शब्द माहितीतला होता पण बऱ्याच वर्षांनी ऐकला. पण मी ते लक्षात आलं की आणखीन चांगलं माझं आयुष्य कसं सुधारता येईल. मी बीडब्ल्यूनी धोक्याची सूचना बऱ्याच दिलेल्या आहेत. बीडब्ल्यू यांनी धोक्याच्या सूचना दिली होती
की तुम्ही काहीतरी कमाई केलीत, आध्यात्मिक कमाई, आणि मग ती कमाई केलेल्या कमाईवरच अवलंबून राहून तुम्ही आयुष्य जगायला लागलात. थांबू नका, वाटचाल करत राहा. जर त्या केलेल्या कमाईवरतीच तुम्ही आयुष्य जगत राहिलात तर तुम्ही धोक्यात याल. डू नॉट रेस्ट ऑन युअर लॉरल्स असं म्हटलेलं आहे. आणि मी ते ऐकलं नाही. जी काय आध्यात्मिक कमाई केली त्याच्यावरती अवलंबून राहत राहिलो आणि कधी माझ्या स्वभाव दोषांनी वेढा घालून त्या सगळ्या गुणांवरती हल्ला करून संपवून टाकले ते. आणि पुन्हा एकदा माझ्या मनाचं राज्य जिंकून त्याच्यावर आधिपत्य करायला लागले माझे स्वभाव दोष. हे मला कळायच्या आधी विकेट गेलेली होती माझी. त्यामुळे ऑलवेज अलर्ट, सातत्याने सावध राहा. हे सगळं काही मी 10वी पायरी घेत होतो हा. मला काय वेदना, मी बरेच वेळा मागे वळून जेव्हा पुन्हा आलो तेव्हा वाचायचो ना, तेव्हा मी 10व्या पायरीत लिहायचो की आज चुकलो, आज चुकलो, आज चुकलो. आणि त्या चुकांची संख्या, त्या चुकांची फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, एक सभासद सांगतो, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी, ड्युरेशन, म्हणजे किती तीव्रपणे त्या चुका आहेत, किती किती काळाने त्या चुका पुन्हा होत आहेत, आणि किती एकदा ते चूक झाल्यावर किती काळ तो दोष टिकतोय, ह्याच्याकडे सावधपणे लक्ष ठेवायला पाहिजे. हे सगळं कळत होतं आणि ते 10व्या पायरीत नोंद होत होती. पण मी ठीक आहे यार, चलताय या ऍटिट्यूड मध्ये गेलो. ठीक आहे यार, नॉट बॅड, नॉट बॅड. 35% पासिंग वर आहे ना, हरकत नाही. त्या 35%तनं 1% गेला आणि मी फेल झालो. तर हे माझे स्वभावदोष माझ्या बाबतीत करू शकतात. त्यामुळे आत्मकेंद्रितपणा नाहीसा होईल हे म्हटलेलं आहे, अगदी खरं आहे. पण तो पुन्हा येईल हे पण कंसात म्हटलेलं आहे, जे आपल्याला समजायला पाहिजे. आणि म्हणून आज माझा आत्मकेंद्रितपणा, माझा अहंकार, ह्याच्यावरती काम करताना काही मी यांत्रिक उपाय करतो. उच्च शक्ती मला ह्याच्यातून बाहेर काढणारच आहे, पण माझा कृतीचा कार्यक्रम पक्का मी ठेवला पाहिजे. म्हणून काही यांत्रिक उपाय मी करत राहतो, ते मी शेअर करीन. एक माझ्या स्पॉन्सरनी मला फॉर्म्युला दिलेला, मला जेव्हा आढावा घ्यायला सांगितलेला तेव्हा एक फॉर्म्युला दिला होता की अशा घटना आठव, लिहून काढ, की ज्यामध्ये तुला वाटलेलं तू बरोबर आहेस. मी या अहंकारावरती बोलताना मागे 4थ्या पायरीच्या वेळी का 6व्या पायरीच्या वेळी हे शेअर केलेला अनुभव, की तुला वाटलं तू बरोबर आहेस, जग म्हणतंय तू चुकीचा आहेस, आणि मग नंतर सिद्ध झालं की तू चुकला होतास. अशा घटना लिहून काढ की तुला तेव्हा वाटत होतं ती कृती करताना तू बरोबर आहेस, जग सांगत होतं तू चुकीचा आहेस, आणि ती कृती केल्यानंतर नुकसान झालं. नुकसान काय झाल्यानंतर तुला पटलं, तू मान्य केलं नसशील, कबुली जबाब दिला नसशील, पण तुला पटलं की तू चुकलेला होतास. तर अशा सगळ्या घटना लिहून काढ. ह्याच्यातनं तुला कळेल तू कायमच बरोबर नसतोस. तर जे माझ्यासारख्या अहंकारी माणसाला, आत्मकेंद्रित माणसाला वाटतं की मी कायमच बरोबर असतो. एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, स्वार्थी माणूस देखील आत्मकेंद्रित असतो. तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो, पण स्वतःचा फायदा केंद्रस्थानी ठेवतो. म्हणून आत्मकेंद्रित माणूस हा स्वार्थी असू शकतो, पण स्वार्थी माणूस आत्मकेंद्रित असू शकतो, पण आत्मकेंद्रित म्हणजे स्वार्थी नाही. मी इथे ज्या आत्मकेंद्रितपणाबद्दल बोलतोय, काल स्वार्थाबद्दल बोलल्यामुळे स्वार्थ बाजूला ठेवून मी केवळ हम करे सो कायदा या पद्धतीचा आत्मकेंद्रितपणा आणि अहंकार ह्याच्यावरती मी आज शेअर करतोय. तर स्पॉन्सरनी ते मला उपाय सांगितल्यानंतर मी करायला लागलो आणि मला लक्षात आलं मी कायमच बरोबर असतो असं नाही, मी चुकतो, समोरचे बरोबर असतात. त्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी माझं म्हणणं गरजेपेक्षा जास्त दामटवायचा प्रयत्न करायला लागलो, जिथे जिथे, आता मी शेअर करतो, मी आंतरसमूहाचा अध्यक्ष होतो, काही गोष्टी मला पटत नव्हत्या, मी सांगायला लागलो, वाद करायला लागलो, सगळे विरुद्ध मी एकटा, अशी काही निर्णय झाले. आणि मला नंतर लक्षात आलं आपल्याला त्रास होतोय. मग आपण, आपला अहंकार जागा होणार आणि आपण राजकारण करायला लागणार. तर राजकारण करायच्या आधी आपण निवृत्ती घेऊया या कामातनं. तर हे घेण्यामध्ये माझा अहंकार ओरडून सांगत होता, अरे तू हारला असं होणार, तू माघार घेतली असं होणार, तू काय मोठे दिवे लावले, बडी बडी बाते, भीक मांगके खाते, असं तुझं होणार, तर करू नकोस. पण मी नंतर मला लक्षात आलं माझं मानसिक शांतता पहिले, माझी सोबरायटी पहिले, मग बाकीचं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझं मत चुकीचंच असतं असं नाही. कधी कधी मी एकटा बरोबर असतो आणि अनेक जण चुकीचे असतात. एक जण म्हणतोय आणि अनेक जण त्याच्या विरोधात आहेत म्हणजे तो चुकीचा आहे असं होत नाही. पण तिथे अहंकार मध्ये येतो, आत्मकेंद्रितपणामध्ये येतो, आणि माझं म्हणणं खरं करायसाठी, मी कसा बरोबर आहे दाखवायसाठी मी कुठच्याही टोकाला जाऊ शकतो. त्यामुळे माघार घेण्यात शहाणपणा असतो. तिथे मी प्रत्येक घटनेमध्ये जिथे मी माझं म्हणणं दामटवायला बघतो तिथे मी विचार करतो की माझा अहंकार आणि आत्मकेंद्रितपणा मध्ये येत नाहीये ना,
दुसरे बरोबर असू शकतात या दृष्टीने मी आधी तो पडताळून बघतो की जर 10 जण म्हणतायत तू चुकीचा आहेस आणि तू म्हणतोयस नाही, तर ते 10 जण म्हणतायत ते बरोबर आहे का हे बघतो, मी चेक करतो. आणि चेक केल्यानंतर जर कळलं की मी बरोबर आहे, ते 10 जण चुकीचे आहेत, मग मी चेक करतो की पण हे सिद्ध करताना तुझा अहंकार मध्ये येतोय का, तुझा आत्मकेंद्रितपणा मध्ये येतोय का. तर जर ते होत असेल तर माघार घेण्यात शहाणपण आहे, जरी मी बरोबर असेन तरी. त्यामुळे संघर्ष खूप कमी व्हायला लागले जेव्हा मी माझं बरोबर असताना सुद्धा माघार घ्यायला लागलो, कारण माझा अहंकार, आत्मकेंद्रितपणा माझा घात करू शकतो ज्याचा पुरावा होता माझ्याकडे. त्यामुळे मी माघार घ्यायला शिकलो. तो एक फॉर्म्युला जो स्पॉन्सरनी कृतीतनं करायला शिकवला, तो मी करायला लागलो. त्याच्यानंतर कुठेही वादावादी, भांडण वगैरे व्हायला लागलं, तर मी पहिले चेक करतो की मी बरोबर आहे का चूक आहे ते शोधायला पाहिजे. पुन्हा एकदा तेच, की पहिले दुसरा चुकतोय का ते बघायचंच नाही, मी चुकतोय का हे पहिले नीट तपासून बघायचं, पडताळून बघायचं. मी जर चुकीचं असेन तर ते मान्य करायचं. हे जे फॉर्म्युला दिलेला आहे हा अतिशय वंडरफुल आहे स्वतःचा अहंकार चेक करताना, स्वतःचा आत्मकेंद्रितपणा चेक करताना. त्यानंतर एक अनुभव शेअर करीन. असे अनुभव मला नवीन असतानापासून आले होते, पण मी त्यातनं शिकलो नव्हतो, पण ते अनुभव माझ्या गाठीशी मी बांधून ठेवलेले. एक न्यू कमर आणि त्याची बायको ए मीटिंगला आली होती आणि ते मीटिंग झाल्यानंतर एका ओल्ड टायमरच्या वाकून पाया पडले दोघंही. लग्न समारंभात वगैरे जसं सगळ्या बुजुर्ग लोकांच्या पाया पडतात नवविवाहित जे दाम्पत्य असतं ते, त्याप्रमाणे ते पाया पडले. आणि मी चेअर करत होतो मीटिंगच्या आधी ते आले होते, माझ्याशी अगदी आदरपूर्वक बोलले होते आणि मी त्यांना आपलं सांगत होतो, मी मीटिंग चेअर करतोय म्हणजे मी वेगळा नाही, आम्ही सगळे दारुडेच आहोत वगैरे वगैरे. मी कसा सगळ्यांसारखाच आहे हे मी सांगत होतो, पण आतमधून चाललेलं मी मीटिंग चेअर करतो म्हणजे मी विशेष आहे हे त्यांना कळायला हवं. हे आतमध्ये चाललेलं माझ्या. आणि ते पाया पडल्यानंतर माझा संताप झाला. सुपर मीटिंग मध्ये मी ते बदनामी त्या ओल्ड टायमरची करायला लागलो की त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे. एक ओल्ड टायमर म्हणाला, अमर त्यांनी थांबवायला पाहिजे होतं वगैरे, सगळं बरोबर आहे, तुझं म्हणणं चुकीचं नाही, असं ते म्हटल्यानंतर माझी कॉलर टाईट. एक गोष्ट मी विचारतो तुला, त्याचं उत्तर दे, की ते त्या ओल्ड टायमरच्या पाया पडले हे चुकीचं झालं तात्विक दृष्ट्या म्हणून तुला राग आला, का तुझ्या पाया पडले नाही म्हणून तुला राग आला. आणि मला तेव्हा त्या ओल्ड टायमरवर जाम संताप आला की अरे मी तात्विक गोष्ट सांगतोय आणि हा काय असं बोलतोय. आणि मी नंतर घरी जाऊन विचार केला. ते एक चांगलं मला सवय लागली होती की चेक करायचं कायम आपण चुकीचे आहोत. कारण स्पॉन्सर घेतल्यानंतर मी ते हमखास चेक करायचो. तर मी घरी आल्यावर चेक केलं की खरंच माझ्या पाया पडले असते तर मी थांबवलं असतं का ते नाही, जे मी त्या ओल्ड टायमरकडे अपेक्षित करत होतो, की नसतं थांबवलं मी त्यांना पाया पडून दिलं असतं, मला गुदगुले आले असते, मला आनंद आला असता. म्हणजे रागामध्ये एक महत्वाचा राग हा होता की ते माझ्या पाया पडले नव्हते आणि म्हणून त्याच्यात आत्मकेंद्रितपणा, त्याच्यात अहंकार, मला महत्व द्या, मला किंमत द्या, हे दडलेलं होतं. असे प्रत्येक घटनेत मी चेक करतो. प्रत्येक घटनेत जे मला पटत नाही, मला चुकीचं वाटतं, हे चांगलं चाललेलं नाहीये हे मला वाटतं, तिथे मी पहिले चेक करतो की मला महत्व दिलं गेलं नाही म्हणून इथे आहे का, होतंय का, मला किंमत नाही म्हणून इथे होतंय का. मी एक अनुभव शेअर करीन. माझे काही दोष अजूनही आहेत, पूर्णपणे निघालेले नाही आहेत. मी जिमला जातो. जिममध्ये बरेच वेळा चेंजिंग रूम मध्ये तो जो हाऊसकीपिंग वाला बसलेला असतो तो बराच काळ बसतो आणि त्यामुळे त्याला थंडी वाजायला लागते, तर तो एसी कमी करून टाकतो. मी तिथे गेल्यानंतर व्यायामाच्या आधी किंवा व्यायाम करून गेल्यावर खूप गरम होतो, खूप उकडतं, बंदिस्त व्हेंटिलेशन नसलेलं चेंजिंग रूम आहे. आणि म्हणून मला वाटतं अरे याला एसी हे करायला सांगायला पाहिजे, मी सांगू की नको. मग माझ्या मनात माणुसकी येते, यार त्याला थंडी वाजते, कशाला आपण इथे 10 मिनिटं तर बसणार, असं तसं तसं. पण एक मेंबर येतो, तो आल्यानंतर पहिले रिमोट दे असं त्याच्या अंगावर खेकसतो. रिमोट देतो आणि टँग 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 करून ते एकदम थंड चिल करून टाकतो एकदम. आज तर तो आला, त्यांनी थंड चिल करून टाकलं, बूट काढले, बॅगेत टाकले आणि निघून गेला. म्हणजे तो 30 सेकंद सुद्धा नाही बसला, तेवढं त्यांनी ते करून घेतलं. मी म्हटलं अरे हा काय अहंकार आहे, हा काय मस्ती या माणसाच्यात, असं आहे तसं आहे. मी पुन्हा चेक केलं की ह्याच्यात त्रास तू ते करू शकत नाहीस, ह्याचा त्रास आहे का, की हो कणभर ते देखील आहे की मी नाही करू शकत. मी 10 मिनिटं 15 मिनिटं सुद्धा बसतो, कारण मी रेस्ट वर्कआउट नंतर रेस्ट चेंजिंग रूम मध्ये जाऊन करतो. तर मी 10 मिनिटं 15 मिनिटं सुद्धा बसतो. मला गरज आहे ती एसी हे करायचं, कारण खूप गरम व्हायला लागतं. मी ते करू शकत नाही. मला त्याच्यात 17 गोष्टी विचार येतात डोक्यामध्ये. पण त्यांनी एका सेकंद 10 सेकंद बसताना 10-30 सेकंद बसताना सुद्धा त्यांनी ते केलं,
तर आपल्याला का जमलं नाही, ह्याचा त्रास होतो का? येस, त्रास होतो. हे लक्षात आल्यानंतर मी तो संघर्षच सोडून देतो. मग त्यात चूक आहे का, बरोबर आहे का, काय आहे ते बाजूला. माझं किंमत कमी झाली, माझी इज्जत गेली, हे विषय जिथे जिथे येतात, डोकावतात, त्या घटनांमध्ये माझे त्याच्या मागे तात्विक भांडण जे आहे ते कितीही बरोबर असेल तरी सुद्धा मी ते सोडायचा प्रयत्न करतो. आणि हे जेव्हा मी 4थी पायरी घेतली, 6वी पायरी घेतली, 8वी 9वी पायरी घेतली, हे सगळं जेव्हा प्रवास केला ना, तेव्हा ती नम्रता आपोआप येते. हे पडताळून बघण्याची. उच्च शक्ती काय करते, तर उच्च शक्ती आपल्यामध्ये जी नम्रता आहे ती वाढवत नेते कार्यक्रमाच्या आधाराने आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून ही जाणीव करून देते की आपली नम्रता ढासळते. त्याच्यामुळे नम्रता हे स्वार्थावरती पण, आत्मकेंद्रितपणावरती पण, अहंकारावरती पण, अशा बऱ्याच दोषांवरती उपाय आहे. पण हा नम्रपणा टिकवण्यासाठी हे सतत पडताळून बघणं हे फार गरजेचं असतं, जे मी करत राहतो. पूर्वी मला जेवायला वाढलं नाही समजा बायकोनी आणि आधी मुलीला वाढलं किंवा आधी स्वतः वाढून घेतलं तर मला राग यायचा. मी तिला सांगायचो तू माझ्या आधी जेवलंस तर चालेल हा, आणि मी हे जेव्हा सांगायचो मग तिने जेवायचं. मी जर सांगितलं नसेल तर तिने माझ्या आधी नाही जेवायचं. हा जो माझा स्वभाव होता की मी सर्टिफिकेट दिलं पाहिजे, मी परमिट दिलं पाहिजे तर तिने करायचं, हा जो माझा स्वभाव होता तो माझ्या लक्षात आला की तिची इच्छा आहे, तिला जेवायचं जेवून घेईल आधी, नंतर कधी. मला जेवायला मिळते की नाही महत्वाचं काय आहे, मला आधी मिळते की नाही महत्वाचं नाहीये, मला जेवायला मिळतं की नाही हे महत्वाचं आहे. प्राणी मात्र बरेचसे, तुम्ही एक अनुभव सांगेन की जो सगळ्यात बलाढ्य शक्तिशाली प्राणी असेल तो पहिले सावज खेचून घेऊन स्वतः खातो, बाकीच्यांना खाऊन. पण त्यात कुठेही स्वार्थ किंवा आत्मकेंद्रितपणा नसतो, त्याच्यात जगण्याची गरज आणि हे जेवण मला मिळेल की नाही ही भीती असते जर आपण सोडून दिलं तर. म्हणून तो आधी पोटभर खाऊन घेतो. पोटभर तो खाऊन गेल्यानंतर मध्ये पडत नाही परत, बाकीच्यांनी खायचं नाही. अहंकार आणि आत्मकेंद्रितपणा कशा आहे, त्या लांडग्याच्या गोष्टीत आहे की एक बकरीचं पिल्लू ओढ्यावरती पाणी प्यायला येतं आणि तो लांडगावरती ओढ्याच्या वरच्या कडेला पाणी पित असतो, बकरीचं पिल्लू खाली पित असतं. त्या जंगलामध्ये नियम असतं की कोणी कोणाची हत्या विनाकारण करायची नाही. आणि तो त्या बकरीच्या पिल्लूला सांगतो, ए मी कोण आहे, मी लांडगा आहे, मी महान आहे, तू माझं उष्ट पाणी काय पितेस. आणि ते पिल्लू वर जातं वरच्या अंगाला आणि पाणी प्यायला लागतं आणि ते म्हणतं, अरे मी मोठा आहे, मी महान आहे, तू तुझं उष्ट पाणी मी प्यायचं का, थांब तुला बघतो. आणि तो हल्ला करतो. तर थोडक्यात काय, वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो, असं जे म्हण आहे त्याप्रमाणे माझा अहंकार कसंही, माझी खुशामत केली कोणी तरी मी श्रेष्ठ, नाही केली तरी मी श्रेष्ठ, आणि मग मी राग काढतो. हे सातत्याने मी चेक करत राहतो, सातत्याने याचा तपास करत राहतो की मी कुठेही नाही ना. आणि मग मी अशा घटना जेव्हा होतात तेव्हा माझ्या उच्च शक्तीच्या स्वाधीन माझी इच्छा जीवन करतो आणि सांगतो मला वाचव. आणि मी प्रामाणिकपणे सांगेन की मला असे बरेच अनुभव माझ्याकडे आहेत की जेव्हा मला वेळेत सिग्नल मिळालेला आहे, वेळेत मला ही सूचना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळालेली आहे की हे जे तू करतोयस ह्याला तू तात्विक भांडणाचं लेबल लावतोयस, तात्विक वादाचं लेबल लावतोयस, पण इथे कुठेतरी तू स्वतःचा इज्जत का सवाल करतोयस हे लक्षात घे. तू जर स्वतःच्या इज्जतचा सवाल करत असशील तर हे चुकीचं आहे, ह्याच्यातनं माघार घे. हे मला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सिग्नल मिळतो. कारण मी कोणताही वाद करताना, कोणतीही चर्चा करताना, कोणतेही ऍक्शन घेताना मनातल्या मनात आता ती सवय होऊन जाते किंवा मला दाखव. आणि मला सिग्नल मिळाल्यानंतर मी थँक्यू म्हणायची सवय लावून घेतली की थँक्यू, आज मी माझ्या कष्टाने, माझ्या मेहनतीने, माझ्या प्रयत्नांनी, यांत्रिक कृती करून मी एखाद्या दोषावरती काम केलं आणि सक्सेस मिळाला तरी मी आकाशाकडे बघतो आणि थँक्यू म्हणतो की थँक्यू. कारण माझ्या कृतीचं श्रेय मी घ्यायला लागलो तर माझा अहंकार, माझा अभिमान वाढणार आहे. मग श्रेय घ्यायचंच नाही का, तर श्रेय मिळतं, श्रेय घेण्याची गोष्ट नाहीये, श्रेय मिळतं. पण ते श्रेय सुद्धा मिळतं तेव्हा आपण सावध राहायला पाहिजे. कारण कौतुक माणसाला, माझ्यासारख्या माणसाला वेडं करू शकते. त्याच्यामुळे कोणी कौतुक केलं की मी सावध असतो सतत. पण कौतुक करून घेत नाही का, का नाही करून घेत, मस्त वाटतं, गुदगुल्या होतात, छान वाटतं कोणी कौतुक केलं तर. मी पूर्वी शेअर करायचो जेव्हा पायऱ्या घ्यायला लागलेलो तेव्हा की माझं कौतुक करू नका, मी काय मेहरबानी करत नाही तुमच्यावर. मी जेव्हा स्पॉन्सीजना कार्यक्रम सांगतो, आजही सांगताना मी सांगतो मी तुमच्यावर मेहरबानी करत नाही. मी आजही कोणत्या सभासदाशी बोललो आणि काही कार्यक्रमाबद्दल मला माहिती आहे ते सांगितलं आणि तो थँक्यू म्हणाला तर मी सांगतो, अरे थँक्यू कशासाठी, मी काय मेहरबानी करत नाही,
मला हे नाही मिळालं ते देतोय पहिली गोष्ट, आणि दुसरं ते देताना माझा सराव होतोय कार्यक्रमाचा पुन्हा एकदा, म्हणून मी अजिबात मेहरबानी करत नाहीये. पण ते पूर्णपणे मनापासून येतं का नाही, मी तो प्रयत्न करत असतो. उच्च शक्तीची एंट्री कुठे होते की जाणीव आहे पण बदल होत नाही. ही अवस्था जेव्हा येते ना की जाणीव आहे पण बदल होत नाही, तिथे उच्च शक्तीची एंट्री असायला हवी, आणि ती फार गरजेची. अनुभव शेअर करीन, 2 अनुभव शेअर करेन आणि माझं शेअरिंग संपवेन. माझ्या एका स्पॉन्सीचा प्रॉपर डे होता पहिला, आणि मला त्यांनी विचारायच्या आधीच मी त्याला सांगितले, प्रॉपर डे मध्ये मला थँक्यू बिंक्यू किंवा माझं नाव घेऊ नको, किंवा असं पण म्हणू नको की माझ्या स्पॉन्सर कडनं काही कार्यक्रमाचा भाग कळला म्हणून मी आज सोबर आहे वगैरे, काहीच नकोय मला कौतुक नकोय. आणि त्यांनी शेअरिंग केलं, मी शेअरिंग ऐकत होतो कौतुकाने कुतूहलाने, आणि त्यांनी बायकोचे आभार मानले, एक कुठच्या तरी मेंबरचे आभार मानले, त्यांनी स्वतःच्या भावाचे आभार मानले, कुटुंबाचे आभार मानले, सगळ्यांचे आभार मानले. जगाचे तो आभार मानत होता, आणि माझं नाव त्यांनी घेतलं नाही, कारण मीच त्याला सांगितलेलं नाव घेऊन, आणि मला इतका त्रास होत होता, बाप रे. आणि नंतर तो म्हणाला, एका सभासदाशी मी बोललो, कार्यक्रमाबद्दल बोलत राहतो, म्हणजे स्पॉन्सर न म्हणता, माझं नाव न घेता एका सभासदाशी मी बोलत राहतो आणि कार्यक्रमाबद्दल, आणि त्यातून मला फायदा होतो, आणि मला एवढा त्रास झाला की अरे काय हे. नंतर मी विचार केला की अमर, काय याच्यात चुकलं काय. तर चुकलं हे होतं की मी तोंडाने सांगत होतो की माझं नाव घेऊ नको, पण आतून मन किंचाळून ओरडून सांगत होतो की घे, तू नाव घेतल्यानंतर मग असं होईल, मी तर नको सांगत होतो, तू स्वतःहून घेतलं, थँक्यू व्हेरी मच. तर हे एक माझा दोष जो आहे तो मी सतत तोही पडताळून बघत असतो की तोंड एक सांगतं, मन वेगळंच काहीतरी सांगत असतं. आणखीन एक अनुभव शेअर करीन की मी सगळ्या स्पॉन्सीना सांगतो तसं एका स्पॉन्सीला सांगत होतो की मी काय तुझ्यावर मेहरबानी नाही करत. प्रत्येक वेळी सांगायचो, मी काय तुझ्यावर मेहरबानी नाही करत की मी तुला वेळ देतो, कार्यक्रमाबद्दल काहीतरी सांगायचा प्रयत्न माझ्या अनुभवातनं करतो, तुला काय तुझ्या आयुष्यातल्या अडचणींवरती माझ्या अनुभवातनं उपाय सुचवायचा प्रयत्न करतो. मी काय मेहरबानी नाही करत आहे तुझ्यावर. इट इज पार्ट ऑफ द प्रोग्राम. त्याच्यामुळे मला मदत होते सोबर राहायला, त्याच्यामुळे मला माझं जुनं आयुष्य, तुझ्या अडचणी ऐकल्यावर माझं जुनं आयुष्य आठवतं. मी काय केलंय तुला सांगताना मला हे करत राहायला पाहिजे ह्याची जाणीव होते. कारण माझ्या स्पॉन्सरनी मला ती सवय लावलेली की जे करतोस ते स्पॉन्सीला सांग. आदर्श विचार त्याला सांगू नकोस. आदर्श विचार जगात सगळीकडे मिळतात, अशा उपदेशपर पुस्तकांमध्ये मिळतात, तुझ्याकडनं गरज नाहीये. तू जे केलंयस ते सांग. त्याच्यामुळे मी केलंय ते सांगायचो, त्यामुळे मला ते सावध राहायला लागायचं की मी हे करतोय ना, आणि आपोआप मला करतोय ना याच्याकडे लक्ष राहायचं. म्हणून मी म्हणायचो माझा फायदा आहे त्याच्यात, म्हणून मी करतोय. काही दिवस, काही महिने गेले, आणि काही कारणाने तो माझ्यावर नाराज झाला. नाराज झाल्यानंतर त्याने ओपन शेअरिंग मध्ये माझी पिसं काढली, आणि माझी पिसं काढल्यानंतर तो ओपन शेअरिंग मध्ये बोलला की त्यांनी काय मेहरबानी नाही केली माझ्यावरती, अशा स्पॉन्सीला मदत करताना स्पॉन्सरचाच जास्त फायदा होतो. हे तो बोलल्यानंतर माझी तळपायाची आग मस्तकात गेली आणि माझं जाम डोकं फिरलं. नंतर मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तोंड एक बोलते, मन एक बोलते. मी एकीकडे तोंडाने सांगत होतो की मी काय तुझ्यावर मेहरबानी नाही करत, पण एकीकडे त्याला ही जाणीव राहायला पाहिजे की मी मेहरबानी करतोय तुझ्यावर, मी तुला वेळ देतोय माझ्या आयुष्यातला, तर तू कृतज्ञ राहायला पाहिजेस, हे कुठेतरी माझ्या मनात होतं. म्हणून मला राग आला. मला राग का आला, तर राग आला नुसता हे 10व्या पायरीत लिहून फायदा नाही. राग का आला हे लिहिणं महत्वाचं आहे. ते 10व्या पायरीवर शेअर करीन तेव्हा मी शेअर करीनच. तर हे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. याचा आढावा सातत्याने घेणं की मला नेमका राग काय येतो, मला नेमकं तात्विक भांडण कशासाठी असतं, त्यामध्ये माझ्या इज्जत का सवाल कुठे झालेला आहे का, माझं मन सुखावलेलं नाहीये का, माझं मन कोणीतरी सुखावलं नाही का, माझं मन कोणीतरी दुखावलं का, म्हणजे दुखावलं म्हणजे माझी चूक नसताना नाही, माझ्या अहंकाराला, माझ्या अभिमानाला कोणी दुखावलंय का, हे सातत्याने चेक करत राहण्याच्या गोष्टी आहेत. कारण कधी अहंकार, कधी आत्मकेंद्रितपणा माझी विकेट काढेल हे सांगता येत नाही. म्हणून ऑलवेज अलर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे अभिमान, खोटा अभिमान, अहंकार, आत्मकेंद्रितपणा, इगो पंक्चरिंग ज्याला म्हणतात. तर इगो हा आपल्याला रेटत कुठेही पाताळात नेऊ शकतो, आणि अभिमान हा सगळ्या दोषांचा नेता आहे, नेतृत्व करतो तो. अहंकार, अभिमान, आत्मकेंद्रितपणा ही सगळी वेगवेगळी रूपं आहेत त्याची, आणि तो सगळ्या दोषांचं नेतृत्व करतो, आणि तो सगळ्या दोषांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करू शकतो स्वतः पुनरुज्जीवित झाल्यावर. म्हणून आपल्या बिग बुक मध्ये सुद्धा परिशिष्टात म्हटलेलं आहे की अहंकाराला पुनरुज्जीवित व्हायची ताकद आहे, त्यामुळे सतत सावध राहणं गरजेचं आहे. सतत
हे तपासत राहणं गरजेचं आहे की मला जेव्हा त्रास होतो, वेदना होतात, माझा स्वाभिमान दुखावला असं होतं, मला संधी माझी ओरबाडून घेतली असं वाटतं, असं वेगवेगळ्या गोष्टींनी मला जेव्हा त्रास होतो तेव्हा पहिले तपासायला पाहिजे की मी ह्याच्यात इज्जत का सवाल करतोय का खरंच काही तात्विक मुद्दा आहे. हे बघितल्यानंतर जर लक्षात आलं की मी इज्जत का सवाल करत नाहीये, तर मग मुद्दा तात्विक आहे का ते शांतपणे विचार करून कृती करता येईल. पण जर मी इज्जत का सवाल करत असीन तर मी हे काळजीपूर्वक नोंद करून त्याच्यावरती काम करायला पाहिजे आणि स्वतःला वेळेत थांबवायला पाहिजे. कारण हा इज्जत का सवाल माझ्या जीवनामध्ये आणखीन बरेच सवाल न सुटणारे निर्माण करू शकतो. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं, धन्यवाद.